नमस्कार मित्रांनो, एक नवीन ऑर्डर मिळालेली आहे. नवीन ऑर्डर आहे जवळपास 700 करोडची आणि ती कंपनी आहे महाराष्ट्र सीमलेस. नावावरनं वाटत असेल सीमलेस कशाची कंपनी आहे, काही सीम वगैरे नाहीये. सीमलेस ही कंपनी पाईप बनवणारी कंपनी आहे. या कंपनीविषयी आपण माहिती घेणारच आहोत या व्हिडिओमध्ये. सध्या 674 करोड रुपयाची हिला ऑर्डर मिळालेली आहे आणि या ऑर्डरवर हिचं भविष्य काय. आता ही ऑर्डर मिळालेली म्हणजे आज रमजान ईदची सुट्टी होती शेअर मार्केटसाठी, परंतु हिला ऑर्डर ती देण्यात आलेली आहे. मग ही ऑर्डर जेव्हा देण्यात आलेली आहे तर मग हिचा उद्याच्या मार्केटमध्ये किंवा पुढच्या त्या पिरियडमध्ये काय इफेक्ट होणार आहे किंवा हा शेअर कधी घ्यायचा याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलचं नाव आहे युवे मराठी. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता ही जी सीमलेस कंपनी आहे महाराष्ट्र सीमलेस, ही पाईप सेगमेंटमध्ये काम करते आणि तुम्हाला ऐकून नवल वाटेल कारण की हिने जवळपास 55% मार्केट शेअर ग्रॅब केलेला आहे. सीमलेस पाईप जर घ्यायची असेल तर 55% शेअर म्हणजे 55% मार्केटवर याच कंपनीचं वर्चस्व आहे आणि जवळपास 18% एपीआय सर्टिफाईड ERW पाईप म्हणजे एक प्रोसेस असते, त्या प्रोसेसनुसार जे पाईप बनतात त्याचा 18% शेअर या कंपनीकडे आहे. म्हणजे मार्केट शेअरची आपण गोष्ट करायला, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गेला मार्केटमध्ये टूथपेस्ट घेण्यासाठी तर तुम्ही काय म्हणता की कोलगेट द्या. जर कोलगेट नसेल तर काय म्हणू इच्छिता की डाबर द्या किंवा पतंजली किंवा आणखी कुठले असेल तर. त्या प्रकारे हिचा जवळपास 55% शेअर हा सीमलेस पाईप मध्ये आहे आणि दुसऱ्या कंपन्या आहेत तिचा 50च्या आसपास 2-3 कंपन्या आहे, डिवायडेड आहे. सोबतच स्टील पाईप्स आणि ट्यूब्स मधून 95% हिचं रेव्हेन्यू जनरेट होतो, रेव्हेन्यू होतो. आता सरळ एक छोटासा प्रश्न असा आहे की सीमलेस पाईप्स, ट्यूब्स किंवा ERW पाईप्स कुठे बरं यूज होत असतील, कुठल्या इंडस्ट्रीसाठी यूज होत असतील. तर ते यूज होता पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीसाठी, ते यूज होता रिफायनरीसाठी, ते यूज होता कन्स्ट्रक्शनसाठी, बरोबर ना. मग आता हे जर पाईप पाहिजे आपल्याला बनवायचे आहे तर मग याचे क्लायंट कुठले कुठले असले पाहिजे, तर याचे क्लायंट बेस पण अगदी तगडा आहे. क्लायंट बेस जाणण्यापूर्वी व्हिडिओ इथपर्यंत समजला का? जर व्हिडिओ समजला असेल तर आय लाईक दिस व्हिडिओ, बेस्ट व्हिडिओ, किंवा तुमच्या मनातील एक छानशी कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि नसेल समजला तरी पण काय समजलं नाही त्याची कमेंट बॉक्स द्या. आपण बघणार आहोत हिचे क्लायंट कोण कोण आहे. त्याचे क्लायंट आहे, सर्वप्रथम आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन रिफायनरी, बेल, रिलायन्स इंडस्ट्री रिफायनरी, IS जेक ही पण कंपनी आहे. त्याच्यानंतर NTPC, लार्सन अँड टुर्बो आणि भरपूर सगळे असेच रिफायनरी सेक्टर मधले, कन्स्ट्रक्शन सेक्टर मधले. सोबतच इन्फ्रास्ट्रक्चरचे पण क्लायंट आहे, अदानी आहे, DLF आहे, गार आहे, IGL आहे, युनिटेक आहे, असे तगडे तगडे क्लायंट आहे. आता प्रश्न तुम्हाला पडला असेल लॉंग टर्म साठी घेऊ का? जर पडला असेल तर मी या ठिकाणी जे तुम्हाला सांगणार आहे ते एक शॉर्ट टर्म साठी सांगणार आहे. परंतु याला ऑर्डर जी मिळालेली आहे 674 करोडची अतिशय उत्तम ऑर्डर आहे ना, मग त्यामुळे हा शेअर तर पळणार थोडे दिवस, बरोबर ना. मग आपण शॉर्ट टर्म साठी याचा विचार करून हा शेअर कशा प्रकारे पुढे जातो हे बघणार आहोत. आणि मी सांगतोय म्हणून नाही तर तुमचा पण याच्यावर अभ्यास असू द्या. तत्पूर्वी आपण बघूया नेचर काय आहे या ऑर्डरचा. या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र सीमलेस लिमिटेड आणि 11 एप्रिल टाइम नाही दिलेला, परंतु थोड्या वेळापूर्वीच ही बातमी आलेली आहे. आणि इथे काय दिलेलं आहे की डिस्क्लोजर ऑफ एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, म्हणजे या रूल नुसार ते डिस्क्लोजर करताय. आणि डिस्क्लोजर काय करताय की वी प्लीज टू इन्फॉर्म यू दॅट कंपनी हॅज रिसिव्ड ऑर्डर विथ बेसिक व्हॅल्यू 674 करोड फ्रॉम ONGC. म्हणजे काय, आता ONGC चा पण मोठा कुठला तरी प्लांट लागणार असेल, बरोबर ना. मग ONGC ला लागताय एवढे सगळे सीमलेस केसिंग पाईप्स आणि ही ऑर्डर मिळालेली आहे महाराष्ट्र सीमलेसला. मग आता दोन काय इंटर रिलेटेड कंपन्या झाल्या, महाराष्ट्र सीमलेस आणि ONGC वर पण तुम्हाला लक्ष ठेवायला पाहिजे. आता ही जी ऑर्डर मिळालेली आहे ती ऑर्डर कशी आहे बघा. तर ती ऑर्डर जवळपास 674 करोड रुपयाची आहे, जवळपास म्हणतोय अप्रॉक्सिमेट त्यांनी दिलेले. आणि डोमेस्टिक और इंटरनॅशनल कुणाला दिलेली आहे, ONGC डोमेस्टिक साठीच वापरण्यात येणार आहे. आणि नेचर काय, बनवायचे, सप्लाय करायचे, ओके, म्हणजे ती कंपनीच बनवते त्याच्यामुळे ती सप्लाय करणार आहे. आणि क्लायंट पण डोमेस्टिकच आहे
आणि कॉन्ट्रॅक्ट पिरियड ग्रॅज्युअल डिस्पॅच विदिन 44 वीक. ग्रॅज्युअल डिस्पॅच म्हणजे काय, एकखट्टीच त्यांना दिलेली ऑर्डर सप्लाय करायची नाहीये, तर 44 वीक पर्यंत ते ऑर्डर बनवणार आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू डिस्पॅच करत जाणार. तर अशा प्रकारे ही ऑर्डर आहे. आता पहिला प्रश्न पडला असेल, मी आता जातो उद्याच्या दिवशी मार्केट ओपन झालं की लगेच हे शेअर घेतो. या ठिकाणी बघत असाल तुम्ही ओएनजीसीचा हा शेअर आहे. ओएनजीसीचा हा जो शेअर आहे तो या ठिकाणी म्हणजे याने काय क्रॉस केलेलं आहे. सध्या तो अतिशय उत्तम स्टेट मध्ये आहे, म्हणजे वरती जाण्याच्याच कंडिशन मध्ये आहे. तर वरती जाण्याच्या कंडिशन मध्ये आणि आपण इथे दोन्ही कंडिशन बघणार आहोत. सध्या तर हा बुलिशच आहे. याला एक जो 272 आहे तर तो जवळपास 280 पर्यंत आरामात जाऊ शकतो. 272 ते 280 उद्यासाठी सांगतोय मी. त्याच्यानंतर याचा जो स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तो 284 च्या आसपास. या रेजिस्टन्सच्या वरती जर तुमचा ओएनजीसी निघाला, ओके, किंवा ओएनजीसी या रेजिस्टन्सच्या वरती जाऊन पुन्हा रिटर्न येईल, परंतु उद्यासाठी जर 280 तर पक्का आहे. मग असं होऊ शकतं की शेअर खाली पण येऊ शकतो. खाली जर हा शेअर आला तर हा जवळपास येणार आहे 265 पर्यंत. म्हणजे लोअर लेवल किती 265 आणि अप्पर लेवल किती 284. तर या दोन लेवल मी या ठिकाणी सांगतोय. या लेवल याच्यासाठी सांगतोय की जर तुम्हाला शॉर्ट टर्म साठी घ्यायचं असेल तर ही उत्तम आहे. उद्यासाठी घ्यायचं असेल तर उद्याची ग्रीन कॅन्डल जर तयार होतीये मग त्या कंडिशनला आणि मार्केटही वरती राहतंय तर त्या कंडिशनला तुम्ही बिंदास घेऊ शकता. 280 पर्यंत याचं टार्गेट येईल. ओके, आता हा तर झाला ओएनजीसी बरोबर, ज्याने ऑर्डर दिली आहे तो. ज्याला ऑर्डर भेटली आहे त्याचं काय, तर ज्याला ऑर्डर भेटलेली आहे तो आहे MAH सिमलेस, महासिमलेस म्हणजे महाराष्ट्र सिमलेस. ही कंपनी जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी हा अटकलेला आहे ग्रीन आणि रेड झोन मध्ये. ओके, ग्रीन आणि रेड झोन काय इंडिकेट करतो या ठिकाणी बघाल तर हा याचा जवळपास सपोर्ट आहे. सपोर्ट आहे 870 च्या आसपास. ओके, आणि रेजिस्टन्स आहे जवळपास 973 च्या आसपास. आता पॉसिबिलिटी काय, पॉसिबिलिटी असे रेड कॅन्डल झालेली त्याच्यामुळे हा खालच्या साईडला येऊ शकतो, किंवा ही जी हिरवी लाईन दिसते इथे, हिरवी लाईन दिसते ना हिरवा, तर ह्या हिरव्या लाईन पाशी येऊन पुन्हा हा वरती जाऊ शकतो. तर या ठिकाणी बाईंग पॉइंट आहे तुमचा किती 870 च्या आसपास. आणि तुमचं टार्गेट काय राहणार शॉर्ट टर्म साठी, शॉर्ट टर्म साठी तुमचं टार्गेट राहणार आहे जवळपास 970 च्या आसपास. म्हणजे 100 रुपयाचं टार्गेट तुम्हाला या 800 रुपयाच्या शेअरवर आरामात मिळत आहे. तर अशा प्रकारे हा स्टॉक आहे. व्हिडिओ आवडला का, आवडला असेल तर लाईक नक्की करा. तुमची एक कमेंट बॉक्समध्ये नक्की असू द्या. आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुरू केले त्याला पण नक्की जॉईन व्हा. धन्यवाद.